काँग्रेसचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे आणि राहुल गांधी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी आणि तरुणांशी संवाद साधणार आहेत आणि त्या अनुषंगाने आज पुण्यात काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे। आज पुण्यात काँग्रेसचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। राहुल गांधी विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमात संवाद साधतील। दरम्यान राहुल गांधी थोड्याच वेळात संचेती हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याची माहिती आहे। 2 जखमी काँग्रेस कार्यकर्त्यांची राहुल गांधी भेट घेतील। काल झालेल्या राड्यामध्ये आनंद दुबे आणि रेहान बाबुडे हे कार्यकर्ते जखमी झाले होते, तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा काँग्रेसने दावा केलाय। दरम्यान आज पुण्यात राहुल गांधींचं जोरदार स्वागत करण्यात आले। राहुल गांधींच्या स्वागतासाठी अनोखी रांगोळी देखील काढण्यात आली। राहुल गांधींची प्रतिमा असलेल्या रांगोळीनं सर्वांचंच लक्ष वेधलंय। 3 कलाकार मुलींनी खरं तर स्वागतासाठी ही रांगोळी काढली आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। विरोधी पक्षनेते राहुल गांधी छात्रों की गूंजच्या माध्यमातून आज पुण्यातल्या विद्यार्थिनीशी आणि राज्यातल्या विद्यार्थिनीशी संवाद साधतायत। थोड्या वेळात राहुल गांधी आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यापूर्वी राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी पोर्ट्रेटची रांगोळी जी आहे ती काढण्यात येते, ज्यामधून राहुल गांधी यांची प्रतिमा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जवळपास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या रांगोळ्याचा वापर करून जे ते या सगळ्या कलाकारांनी जे ती रांगोळी साकारलेली आहे। किती वेळ लागतो, काय हे नेमकी हे काय स्केच आहे? राहुल गांधींची रांगोळी काढतोय आणि साधारण आम्ही 1-2 तास झालो चालू आहे आमचं काम आणि आणखी 2 तास आम्हाला लागतील। काय किती अवघड काम असते, काय म्हणजे याची टेक्निक काय असते साधारण? टेक्निक असं नाही म्हणता येणार। जर तुम्हाला आवड असेल तर अवघड काहीच वाटणार नाही। त्यामुळे आवडीचं आहे सगळं, त्यामुळे आवडीचं काम करायला। तुम्हाला काही राहुल गांधींना प्रश्न विचारायचे काय? प्रश्न तसे खूप आहेत, मला विचारायला मिळेल नाही मिळेल मला माहित नाही, पण माझ्या मनात जे प्रश्न आहेत ते नक्कीच इतर मुलींच्या मनातही असणार आहेत, शिक्षणाचा, करिअरचा, सुरक्षिततेचा। त्यामुळे प्रश्न बरेच आहेत, मिळेल माहित नाही, मिळेल नाही मिळेल, पण इथून मी एक विचारू शकते की मुलींच्या सुरक्षेचं काय। असं ही सगळी प्रतिमा जी आहे ती पूर्ण होणार असल्याचं या सगळ्या मुलीने सांगितलेलं आहे। त्यामुळे राहुल गांधींचं जोरदार स्वागत या रांगोळीच्या माध्यमातून सुद्धा करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।